नमस्कार, मी ऋषिकेश गजानन पांडे. आणि मी प्रतीक्षा कदम. खरं तर आज आम्ही इथे आलो होतो म्हणजे महा पुणे पुस्तक महोत्सव म्हणजे पुणे बाल पुस्तक जत्रा याचं 2026 इथे सुरू आहे पुण्यामध्ये. पण अक्षरशः इथे एक आम्हाला मराठी भाषा विभाग कळाला, जिथे अनेक म्हणजे संचालन मंडळ आहेत. अक्षरशः काही गोष्टी इथे अक्षरशः दुर्मिळ ग्रंथ इथे आहेत, जे 1805 पासून इथे आहेत, जे अक्षरशः आपल्याला पाहायला भेटत नाहीयेत. म्हणजे ज्यामध्ये इतक्या काही गोष्टी संचलन करून ठेवलेल्या आहेत. काही शब्दांचे आपल्याला अर्थ माहित नसतात, काही शब्दांचे अर्थ तर सोडा ते कसे लिहितात हेही माहित नसतात. अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्या आहेत. इथे ग्रंथपाल जोशी सर होते, ज्यांच्याकडूनही आम्हाला अनेक गोष्टी मिळाल्या. तर तुलाही कसं वाटलं, तू पण सांग. छान वाटतं. इथे मराठी भाषा विभाग आहे. पुणे बाल जत्रा इथे मी व्हॉलंटिअरेशन करते. गेली 4 दिवस झाले, 1 ते 4 ही जत्रा भरलेली आहे. आणि म्हणजे 4 दिवस मी पाहते मराठी भाषा विभाग उत्स्फूर्तपणे या जत्रेमध्ये भाग घेतलाय. आणि इथे मराठी भाषा विषय, खेळ व मनोरंजनही घेतले जातात. ऑफकोर्स तिथे मला सूत्रसंचलनाची संधीही मिळाली आणि बाल कलाकारांसोबत बोलण्याची संधी मिळाली. मला नुकतं आजच कळतं की ते म्हणजे मी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. तर वाणिज्य शाखा म्हणजे अकाउंटसाठी पण परिभाषा कोश असतो किंवा त्याच्याबद्दल काहीतरी माहिती, त्याला पर्यायी शब्द काय असतात ह्याची आज मला म्हणजे आजच मला ओळख झालेली आहे. त्यातल्या त्यात जे ग्रंथ काय म्हणतात, राज्य मराठी विकास संस्था मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय जे बदलापूरमध्ये आहे आणि 1805 पासून ते 1867 मधील जी जुनी पुराणी पुस्तकं आहेत त्याचा साठा व्यवस्थित तिथे जपून ठेवलेला आहे, त्यांचं संगोपन केलेलं आहे. आणि बरीचशी माहिती आपल्याला मकरंद सरांनी सांगितली आहे. खरं तर आपण पहिले जाऊयात मराठी भाषा विभाग. म्हणजे या विभागात अक्षरशः असं झालेलं की तुम्ही बघू शकता, इथे इतकी सारी पुस्तकं आणि ग्रंथ आहेत. म्हणजे ज्याला आता तिने सांगितलं की अकाउंट बद्दल, वाणिज्य शाखेच्या, मी इंजिनियर आहे, अभियांत्रिक शाखेचे अनेक इथे शब्दकोश आहेत. म्हणजे आता इथे बघू शकता आपण, सर तुम्ही खरंच दाखवू शकता की म्हणजे हे बघा, आता संख्याशास्त्र, परिभाषा कोश, म्हणजे अक्षरशः काही पुस्तकं अशी आहेत ना की ज्याचे आपल्याला अर्थ सुद्धा माहित नाहीत. म्हणजे जड जातात. आजकाल मुलांना बघायला सुद्धा मिळत नाहीत अशी पुस्तकं यांनी ते संचलनालय आहे यांचं, त्यांनी मराठी भाषा विभागात इथे संचलित करून ठेवले आहेत. म्हणजे आता इकडे आपण बघू शकतो, इथे मराठी विश्वकोश आहे. म्हणजे हे पुस्तकं तर अक्षरशः संदर्भासाठी आहेत, जे दुर्मिळ आहेत. 1805 पासून, म्हणजे जेव्हा पहिलं मराठी पुस्तक छापल्या गेलं, जे बहुतेक पश्चिम बंगालला छापल्या गेलं होतं, त्या पुस्तकापासून हे सगळे. खरं तर हे विकले जात नाहीत. बदलापूरला जे ग्रंथालय आहे तिथे मराठी विभागाच्या याच्यात ते सगळे संचलित करून ठेवलेले आहेत. कारण हे पुस्तक इतकी दुर्मिळ आहेत ना, हे भेटत सुद्धा नाहीयेत. आणि खरंच हे असं पाहिल्यावर अतिशय आनंद वाटतोय की इतकी जुनी पुस्तकं इथे संकलित करून ठेवलेली आहेत. आपण मल्हार सरांनाही भेटलो, त्यांनी बरीच माहिती दिली. तुम्हाला खूप सारी माहिती इथे मिळेल. तुम्ही नक्की या, किंवा बदलापूरला एकदा तिथे वैयक्तिक जाऊन त्या ग्रंथालयात तुम्ही पुस्तकं ती वाचू शकता. म्हणजे त्यांनी ती उपलब्ध केलेली आहेत आपल्यासाठी. आपण एकदा मल्हार सरांना विचारू की तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे कसं आमच्या लोकांना, म्हणजे लोकांना आपण एक सांगू की तुम्ही कधी येऊ शकता, कुठे येऊ शकता. नमस्कार. राज्य मराठी विकास संस्थेचं मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय हे बदलापूरला कार्यरत आहे आणि आपल्याकडे 1805 पासूनचे अनेक पुस्तकं, दुर्मिळ आणि मौलिक पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. नियतकालिकांचे अनेक अंक आपल्याकडे उपलब्ध आहेत. दिवाळी अंकाचे जवळजवळ 450 प्रकारची शीर्षकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि दिवाळीमध्ये आपण काय करतो, त्या दिवाळी अंकांचं प्रदर्शन भरवतो. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आपण अनेक मान्यवरांना बोलावतो आणि मराठी भाषा विज्ञान, व्याकरण, बोलीभाषा, मराठीच्या विविध बोलीभाषा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातल्या तज्ञांचं मार्गदर्शन आपण घेतो आणि त्यांचं व्याख्यान आपण आयोजित करतो. त्याचबरोबर जी दुर्मिळ आणि मौलिक पुस्तकं आहेत त्यांचं आपण स्कॅनिंग करतो आणि ती पुस्तकं आपण आपल्या संस्थेच्या संकेतस्थळावर आणि इंटरनेट आर्काईव्हवर सगळ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देतो. तर आपण राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. त्याचबरोबर मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय जे बदलापूरमध्ये आहे त्यालाही भेट देऊ शकता. आणि मी इथल्या माझ्या तरुण मित्रांना या संदर्भ ग्रंथालयाची पुस्तिका सुद्धा भेट म्हणून दिलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी अवश्य या, असं मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. खरंच सर, तुमचे सुद्धा धन्यवाद. म्हणजे आम्ही इथे खरंच फिरायला आलो होतो की बाबा बघावं की एक बाल जत्रा कशी सुरू आहे, कसा प्रतिसाद सुरू आहे. कारण आम्ही सगळीकडे बघितले होते, पण आज जेव्हा हे विभाग बघितलं, मराठी भाषा विभाग बघितलं, कधी एका काळी मी सुद्धा, म्हणजे आता मी कवी आहे, कुठेतरी काही प्रश्न आणि काही शब्द असे असतात जे मलाही माहित नसतात, की ज्याचा संदर्भ मला बघावा लागतो.
तर त्या संदर्भासाठी कधी कधी खूप जसं म्हणतात की वाचाल तर वाचाल, मी वाचतो त्याच्यामुळे काही संदर्भ मला कळतात, पण काही शब्द असे आहेत जे मी सुद्धा इंग्रजी वापरतो. पण आता इथे खूप बरीच माहिती मिळाली आणि मी सुद्धा बदलापूरला जाणार नक्कीच, तर मी येणार. आणि आम्ही पण जोडले गेलो आहोत या संस्थेला. म्हणजे त्यांचे खूप सारे इव्हेंट पण असतात, असं ते त्यांनी सांगितले की ते प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा विभाग त्यांचे कार्यक्रम ठेवतो. आणि मराठी आपल्या इथे जसं आपण म्हणतो की राज्य मराठी विकास संस्था मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय, तर ग्रंथालयाच्या अंतर्गतही खूप त्यांचे काही कार्यक्रमही होतात. तर आपण इथे बघू शकतो, इकडे काही बरेच पुस्तकं आहेत जे मराठी विभागाच्या अंतर्गतच येतात. तुम्ही नक्कीच राज्य मराठी विकास संस्था मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालयाचे की बदलापूरला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि ह्यांची जे मराठी भाषा विभाग आहे त्याला जरूर भेट द्या. खूप काय म्हणतो पुराण ग्रंथाचा संच साठवून ठेवलेले जे की पाहण्यासाठी दुर्मिळ आहेत आणि वाचण्यासाठी दुर्मिळ आहेत. त्यांचं संगोपन केलेलं आहे, त्यांची जोपासना केलेली आहे. आणि तुम्हाला 1805 पासून ते 1867 पर्यंत त्यांनी साठवून ठेवलेला असा ज्ञानाचा पूर्ववत साठा तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही नक्की जाऊन तिथे एकदा व्हिजिट करा. थँक्यू.